हा पेपर आहे. वेलकम यू ऑल वन्स अगेन टू आवर यूट्यूब चॅनल संघर्ष अकॅडमी. स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रातील इंग्रजी विषय असो किंवा इतर कोणते मराठी ग्रामर असो किंवा इंग्लिश विषय असो, मॅथमॅटिक्स, आपण सर्व शालेय लेवलचे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामला जे काही क्वेश्चन पडतात, जसं की तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, ज्या सरळ सेवा भरती आहे, या सर्व प्रश्नपत्रिकेचं आपण सोल्युशन आपल्या यूट्यूब चॅनलवर घेत असतो. तसेच शालेय स्पर्धा परीक्षा विशेष करून आपण यामध्ये घेतो. तर हा पेपर आहे 2017 फेब्रुवारीमधला. तर इंग्लिश विषय आहे. इंग्रजी विषयाचं कसं मार्गदर्शन होतं याचं आपण आपल्याला थोडक्यात पाहायचं आहे. तर आपण पाहूया. ओके, नाव लिसन केअरफुली. जस्ट रिमेंबर, मी आताच मला सांगितलं की आज इंग्रजी माध्यमाचा जो पेपर आहे याचे काही इंट्रक्शन आहेत, हे आपण दिलेले आहेत. हा पेपर एकदा व्यवस्थित पाहून घ्या. 2017चा आहे, 2017चा इंग्रजी माध्यम आहे, इंग्लिश मिडियम आहे. तर इंग्लिश विषयाचे कसे प्रश्न आहेत ते आपण पाहून घेऊया. आता इथं एक लक्षात घ्या, हा पूर्ण पॅसेज आहे आणि या पॅसेजमध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे. तर इथं डिफरंट फूड हॅबिट्स आहेत. आता इंडियाची दिली आहे, युरोपची दिली आहे आणि आर्कटिक रिजनची दिली आहे. आता आपल्याला इंडियाची फूड हॅबिट्स इथं ओळखायचे. पहिल्या प्रश्नातलं म्हणजे कळलं त्यामध्ये काय ओळखायचं आहे. आणि नंतर दुसऱ्या प्रश्नामध्ये फाइंड द रिझन बाय चूसिंग करेक्ट ऑप्शन. फ्लेश अँड फॅट आर निडेड टू आर्कटिक रिजन बिकॉज. आता त्यांना फ्लेश आणि आर्कटिक रिजनला फ्लेश अँड फॅट हे कशासाठी गरजेचं आहे, हा एक प्रश्न झाला. नंतर करेक्ट ऑप्शन कम्प्लीट द फॉलोइंग डायग्राम. आता पीपल ऑल ओव्हर द वर्ल्ड ईट डिफरंट काइंड्स ऑफ फूड. ओके, अकॉर्डिंग टू द क्लायमेट इन विच दे लिव्ह. आणि कशाविषयी अजून, म्हणजे क्लायमेट वरून ते एक अन्न ठरवतात कसं खायचं ते, आणि दुसरं एक कशावरून ते ठरवतात, हा एक प्रश्न आहे. आणि त्याच्यानंतर मग 4पासून 6 आहे. आता आपण एक ओव्हरलुक करूया पूर्ण या पॅसेजवर. आता जसं तुम्ही नवीन असता पेपर सोडवायला, तसंच मी एक नवीन पेपर घेतलेला आहे जो की मी या अगोदर पाहिलेला नाही आहे. आता तो पेपर आपण डायरेक्ट सोडवायचा. द ह्युमन रेस इज स्प्रेड ऑल ओव्हर द वर्ल्ड फ्रॉम द पोलार रिजियन टू द ट्रॉपिक्स. द पीपल ऑफ विच इट इज मेड ऑफ ईट डिफरंट काइंड्स ऑफ फूड पार्शली अकॉर्डिंग टू द क्लायमेट. आता इथं पहा, तुम्हाला दिसेल क्लायमेट in which they live and partly according to the kind of food which the country produces. आता कंट्रीनुसार ते कसं प्रोड्यूस करतात ते आपण पाहणार आहोत. आता जसं इथं पहा, दस इन इंडिया पीपल लिव्ह जस्ट चिफली ऑन डिफरंट काइंड्स ऑफ ग्रेन्स. आता ग्रेन्स आहे, नंतर एग्ज आहे, मिल्क आहे, और समटाईम फिश अँड मीट. आता एवढे हे सर्व जे अन्न आहे हे कुणाच्या बाबतीत आहे, ग्रेन्स, आणि हे याच्या बाबतीत आहे. आता युरोपच्या बाबतीतलं अन्न आपल्याला ओळखायचं आहे, आणि हे अगोदरचं आपण पाहिलं हे कोणाच्या बाबतीतलं होतं, इंडियाच्या बाबतीतलं. ठीक आहे, आता याच्या बाबतीतलं आपल्याला अन्न शोधायचं आहे. मग आपण आता पुन्हा थोडंसं स्लाईड वरती घेऊया आणि खाली पाहूया. पहा, समटाईम फिश अँड मीट. इन युरोप द पीपल ईट मोर फ्लेश लेस ग्रेन. आता ते जास्त काय खातात, कमी ग्रेन आणि जास्त फ्लेश म्हणजे मांसाहार जास्त करतात. इन द आर्कटिक रिजन वेअर नो ग्रेन्स अँड फ्रूट्स आर प्रोड्यूस. तिथं ग्रेन अँड फ्रूट्स म्हणजे प्रोड्यूसच होत नाहीत, जसं आर्कटिक रिजन्स आहे, म्हणजे जो समुद्राच्या शेजारचा प्रदेश आहे. इस्किमो अँड अदर रेसेस लिव्ह ऑलमोस्ट इंटायरली ऑन फ्लेश स्पेशली फॅट. पहा, आता हे जी लोक आहेत ना, जास्तीत जास्त फ्लेशवर जगतात. मग ते कसे पहा. आणि द मेन ऑफ वन रेस आर एबल टू ईट द फूड अनदर रेस इफ दे आर ब्रॉट इन टू कंट्री इनहॅबिटेड बाय द लेटर. आता इथं सांगितल्याप्रमाणे पहा, आता पहा लेटर, बट ॲज अ रूल, आता पहा ॲज अ रूल दे स्टील प्रिपेअर देअर ओन फूड लिस्ट फॉर अ टाइम ओविंग टू कस्टम. इन हॉट क्लायमेट्स फ्लेश अँड फॅट मस्ट निडेड द आर्कटिक रिजन दे सीम टू व्हेरी नेसेसरी टू किपिंग अप हीट ऑफ द बॉडी. आता पहा, मग आता इथं ग्रेन झालं, आणि अजून आपले लोक काय खातात, समजा ग्रेन्स खातात आणि एग्ज अँड मोर फ्लेश नाही खात, फॅट नाही खात, हे नाही. मग याचं उत्तर काय आहे, तर हे वालं याचं उत्तर आहे. म्हणजे कोणतं, एग्ज आणि फॅट, आपण जे आता वाचलेलं. त्याच्यानंतर पुन्हा दुसरा प्रश्न पाहूया. त्याच्यानंतर खाली काय आहे, फाइंड द रिझन. फ्लेश अँड फॅट आर निडेड इन आर्कटिक रिजन बिकॉज. कशासाठी गरजेचं आहे, द रेस आर एबल टू ईट द फूड अँड अनदर रेस इट इज नेसेसरी फॉर किपिंग द हीट ऑफ द बॉडी. मग आपल्याला हाच प्रश्न सोडायचा दादा, आर्कटिक रिजनसाठी फॅट आणि ते कशासाठी गरजेचं आहे.
तर इथं त्याची माहिती दिलेली आहे, लगेच वरती यायचं आणि म्हणून इन द आर्किड रिजन वेअर नो ग्रेन्स अँड प्रोड्यूस इस्को अदर रेसेस लाईव्ह ऑलमोस्ट एंटायरली ऑन फ्लेश स्पेशली फॅट, ते फॅटवर जगतात जास्त. म्हणजे आर्कटिक रिजनमध्ये तिथं फ्रूट्स आणि ते नसतात, मग ते याच्यावर जगतात. अँड इस्किमो अँड अदर रेसेस, आता असं काही ऑप्शन त्यामध्ये आहे का पाहू आपण. नव्हतं पहा, पण द फ्लेश अँड रिड्यूस आर्कटिक रिजन बिकॉज नीडेड इन आर्कटिक रिजन, कशासाठी गरजेचं आहे त्यांना, नेसेसरी ह्युमन स्प्रेड ऑल्दो ग्रेन्स आर नॉट गुड फॉर देअर, हे तर नाही आहे, हे ऑप्शन नाही आहे, त्याचं उत्तर नाही आहे. मग त्याचं उत्तर कोणतं आहे, हे कटलं. बेस एबल टू ईट द फूड ऑफ अनदर रेस, इट इज नेसेसरी टू कीपिंग अप द हीट ऑफ द बॉडी, द ह्युमन रेस इज स्प्रेड ऑल ओव्हर द वर्ल्ड, हे पण नाही आहे आणि हे पण नाही आहे. आणि त्यांना कशासाठी गरजेचं असतं, तर त्यांच्या शरीराला व्यवस्थित टेम्परेचर मिळवण्यासाठी. आता पहा, त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, पीपल ऑल ओव्हर द वर्ल्ड ईट डिफरंट काइंड्स ऑफ फूड अकॉर्डिंग टू द क्लायमेट इन विच दे लिव्ह, एकनुसार आणि कशानुसार अजून काइंड ऑफ फूड दे कंट्री प्रोड्यूस अकॉर्डिंग टू द लाईक अँड डिसलाईक, याच्यानुसार नाही. एबल टू ईट फूड अनदर रेसेस लाईक व्हरायटी ऑफ फूड. आता इथं पहिल्याच याच्यामध्ये याची माहिती दिलेली आहे, तर ती माहिती काय पहा. द ह्युमन स्प्रेड रिजियन डिफरंट काइंड्स ऑफ फूड पार्टली अकॉर्डिंग टू द क्लायमेट विच दे लिव्ह अँड पार्टली अकॉर्डिंग टू द काइंड ऑफ फूड विच देअर कंट्री प्रोड्युसेस, अकॉर्डिंग टू काइंड ऑफ फूड विच देअर कंट्री प्रोड्युसेस, म्हणजे जसं धान्य त्यांचं देश तयार करतो त्याच्यानुसार एक त्याचा एक प्रकार आहे. मग पहा, आम्ही जर पहिलं ऑप्शन आहे याचं, मग याच्यानुसार आपल्याला प्रश्न वाचले की लगेच आपल्याला त्याचं उत्तर पटकन काय होतं शोधलं जातं. आता इथं आपण स्क्रीनवर दाखवताना कसं की मी स्क्रोल करतो आणि तुम्हाला दाखवतो त्याचं उत्तर कुठं आहे ते, नाही ना. आता त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा काय इथं, रीड द फॉलोइंग नोटीस अँड आन्सर द क्वेश्चन गिवन. आता ABC स्कूल आहे, नोटीस आहे, 5 days ट्रेक आहे. ट्रेक म्हणजे कुठंतरी चढायचं असेल किंवा पळायचं असेल. कम वन कम ऑल, ट्रेकिंग enthusiasts are invited participate in a 5 days trekking expectation organized by the school sport club. Details are ट्रेक टू सह्याद्री माउंटेन. आता ट्रेक कुठं आहे, सह्याद्री माउंटेन आहे. तारीख किती आहे, 5 मे ते 10 मे पर्यंत आहे आणि त्याची फीस आहे 2,500 रुपये पर हेड, म्हणजे प्रत्येकी. नेम्स इज सबमिटेड टू द अंडर साईन, आणि ज्यांनी साईन केलेले आहे ते सेक्रेटरी आहेत मिस्टर XYZ. आता ही सर्व माहिती वाचून झाल्यानंतर द नोटीस गिव्ज इन्फॉर्मेशन अबाउट, कशाविषयी देते, ॲन्युअल स्पेशल आहे का, नाही. इंटर स्कूल कॉम्पिटिशन आहे का, नाही. तर ट्रेक एक्सपेक्टेशन याच्याविषयी ती काय आहे माहिती आहे. मग याचं ट्रेकला आपण हे करायचं. आता पहा, हा व्हिडिओ थोडा म्हणजे लवकरच संपेल, पण तरीसुद्धा मी जेवढं होईल तेवढं देण्याचा आपणास प्रयत्न करतो. पहा, त्याच्यानंतर पुढचे प्रश्न आपण लगेच घेऊ. द इंटरेस्टेड स्टुडंट शुड सबमिट देअर नेम्स टू डॅश द सेक्रेटरी. आता मी काय सांगितलं होतं, इलेक्टेड प्रमोटेड सेक्रेटरी ऑफ द स्पोर्ट क्लब अंडर साईन, ज्यांनी खाली साईन केलेली ना त्याच्याकडे ते नोंदवायचं आहे. मग इथं त्याची माहिती आपल्याला दिलेली आहे पहा, अंडर साईन. आता किती तारखेला आहे, विच डेट वॉज द नोटीस पुट अप, कोणत्या दिवशी दी नोटीस दिलेली आहे, तर 5 मेला दिलेली आहे, 10 मेपर्यंत आहे. तर पाहायचं झालं तर आपण पुन्हा पाहू, तर 5 मे त्याची डेट आहे का नाही पाहूया आपण. इथं दिलेलं आहे पहा, 5 मे ते 10 मेपर्यंत. म्हणजे ट्रेक टू सह्याद्री माउंटेन डेट 5 मेला जाणार आहे, कधीपर्यंत आहे, तर 10 मेपर्यंत ती डेट आहे. तर अशा प्रकारे हे तुम्हाला समजलं असेल. उर्वरित प्रश्न आपण लगेच घेणार आहोत, थोडंसं ट्यून राहा, व्हिडिओ पूर्ण पहा. आता हा प्रश्न आपला झाला, 5 मे याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर इंट्रॅक्शन आहे, रीड द फॉलोइंग न्यूज अँड आन्सर द क्वेश्चन. न्यूयॉर्कची न्यूज आहे, 15 जानेवारी 2016ला ह्या पेपर न्यूज आलेली आहे. आता न्यूज काय सांगते काळजीपूर्वक वाचायची पहा. जिथं काय सांगितलं, द पायलट ऑफ जेट लाइनर saved many lives today by showing great presence of mind. Minutes after the plane took off from LaGuardia Airport. LaGuardia Airport याला एक लक्षात ठेवायचं, कारण याच्यावर प्रश्न असणारच आणि असे प्रश्न लक्षात ठेवायचे हे. त्याच्यानंतर आहे न्यूयॉर्क, इट वॉज हिट बाय अ फ्लॉक ऑफ बर्ड्स, दिस डॅमेज इट्स इंजिन्स. आता याला एक लक्षात ठेवायचं पहा. त्यानंतर इट वॉज नॉट पॉसिबल टू रिटर्न
गॉर्डिया. आता हे